भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज का पंगा, गुरु चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी करता आग लावी कुणी करता तेल घाली, होती दुनियारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या कोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चल चल, तुला बोललो होतो ना साहेब सोडणार नाहीत. साहेब, ओ साहेब. काय आहे? तुमच्या दोघात दिसायला साहेब कोण आहे? अशी वाजवी नाहीये. एक तर साला डोकं गरम झाली नाही. साहेबानू, यानं माझ्या डोक्याची लय फैजी गेलेली आहे, नाही तर ह्याचा निपटावा. मी येतो जाऊन. आता तू कुठे निघालास? हो, मला काय जल्ली काय कमी काम आहे? याचा कायचा निपटावा. मी येतो नंतर. साहब, वो हमका काय चहा हवाय? लाज नाही वाटत चहा मागायला? नहीं नहीं, चाय की बात नहीं कर रहे हैं साहब, हमका छोड़ दो ना. नाही नाही नाही, तुला मी सोडू शकत नाही. अरे, राजधानीच्या ट्रॅकवर बसला होतास तू. साहब, हमको कहाँ मालूम था आज वो ट्रैक पे राजधानी आएगी करके. हमको लगा इलाहाबाद एक्सप्रेस आएगी. अरे, राजधानी असो नाहीतर इलाहाबाद एक्सप्रेस, ट्रॅकवर बसणं हा देशाचा अपमान आहे. अरे, राजधानीमधनं विदेशी पर्यटक प्रवास करतात, त्यांनी हे असं बघितलं तर काय म्हणतील आपल्या देशाबद्दल? तो हम खाली आवाज सुनते हैं, धड़क 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 धड़क, हाँ ऐसा फील लेते हैं. वहीं पे बैठे रहेंगे तो मर नहीं जाएंगे. नाही नाही, हे बघ, तुला जे काय बोलायचं असेल ना ते कोर्टासमोर बोल, माझ्याकडे काहीच बोलू नकोस. साहब, हमसे गलती हो गई, हमका माफी दे दो, हमका छोड़ दो साहब, हम इज्जतदार माणूस हो. ऐका ऐका ऐका, स्वच्छतेचा नारा, सारे जहां से स्वच्छ बनवू हिंदुस्तान हमारा. सारे जहां से स्वच्छ बनो हिंदुस्तान हमारा. वाह 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 वाह. ऐसी गंदी कविताएं मत सुना हो, हमको बाहर निकलना है. आपका कुछ नहीं, ऐसे. कोणी लिहिलंय? साहेब, मीच लिहिलेलं आहे हे. वा 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 वा. अजूनही काही लिहिलंय साहेब, स्वच्छतेचा एकच मूल मंत्र, रेल्वे पटरीवर करू नका मलमूत्र. त्र त्र साहेब, त्रच यमक जुळवलेलं आहे बघा ना, असं मलमूत्र मंत्र. वा 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 वा. बाय द वे, आपण कोण? मी BL पाठक. साहेब, मी कवी आहे, म्हणजे सामाजिक भान असलेला कवी आहे. साहेब, माझ्या ह्या काही कविता आहेत ना, या खास तुमच्यासाठी आहेत. पहा, या अशा रेल्वेत लावा, रेल्वे कशी स्वच्छ होते ते पहा. धन्यवाद. तुमच्यासारख्या सुजाण नागरिकांमुळेच आपला हा भारत देश सुधारणार आहे. हो हो, माझ्या अजूनही काही कविता आहेत, तुम्हाला सांगतो. म्हणजे नहीं नहीं, वो ऐसा गिर रहा था ना, तो ऐसे उठा कर सीधा रख रहा. अरे, नमस्कार नमस्कार. हे भारताचे सुजाण नागरिक इथे कसे? हे जाणते असे शहाणे गृहस्थ इथे कसे? तुम्ही यांना ओळखता? अहो, म्हणजे काय बरं का, मागे एकदा यांनी स्वच्छतेसाठी म्हणून लाक्षणिक उपोषण केलेलं होतं. लाक्षणिक? हो, लक्षणं ठीक नाही आहेत याची. रेल्वे ट्रॅकवर बसला होता म्हणून अटक केली आहे आम्ही. पहा साहेब, पहा. अहो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ स्वच्छता हवी म्हणून रेल्वे ट्रॅकवर हे गृहस्थ उपोषणाला बसले. पहा पहा. उपोषणाला नाही, ह्याला बसला होता. हो, बघा तुम्ही रेल्वे पोलीस किती दक्ष आहात हे बघण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा माणूस रेल्वे ट्रॅकवर ह्याला बसला. नाही तर साहेब, मला सांगा,
स्वतःच्या घरात महालासारखं शौचालय असताना हा असा रेल्वे ट्रॅकवर बसेल का? झाले, कन्फ्यूज झाले. बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. अतिशय चांगले गृहस्थ आहेत हे. मला असं वाटतं तुम्ही ह्यांना सोडून द्यावं. नाही का? सोडणार ना? ठीक आहे, तुमच्यासारखा मोठा माणूस सांगतोय म्हणून सोडतो मी याला. मोठा माणूस? हा, पण तुम्हाला एक लेखी हमीपत्र द्यावं लागेल. हा माणूस पुन्हा असा घाणेरडा प्रकार करणार नाही याचं. कोणी? मी? कोण आहे हा? आम्ही पत्र कुठलं लिहून द्या? लिहितो साहेब. आम्ही पत्र काय वाटेल ते लिहून द्यायला तयार आहे. द्या, काय लिहायचंय? हा, सांगा. लिहा. हा, मी BL पाठक. अरे काय सांगताय काय? अहो, आम्ही दोघं पण BL पाठक. आज पहिल्यांदाच आम्हाला तिसरा BL पाठक भेटला बरं का. हो, तसं लिहा. मी BL पाठक. अरे हो, हा. मी BL पाठक, राहणार दामले निवास. मी असं लिहून देतो की माझे मित्र. साहेब, असं तत्र येतोय हा. बघा ना, मगाशी मूलमंत्र, त्याच्यानंतर मलमूत्र, मग हमी पत्र, आणि आता माझे मित्र आहे की नाही? त्र. हा, लिहा. त्यांचं नाव लिहा. हे रेल्वे ट्रॅकवर शौचास बसलेले असताना त्यांना पोलिसांनी अटक केली आणि हा असा गैरप्रकार ते पुन्हा करणार नाहीत याची लेखी हमी मी देतो. आपला नम्र. काय साहेब, पोलीस कधीपासून नम्र झाले? हो, तुम्ही आपला नम्र. हो, तेही आहेच. आपला नम्र. हो, तुमचं नाव लिहा आणि सही करा. हा, घ्या साहेब. धन्यवाद साहब. हो, धन्यवाद आमचे नाही, यांचे माना. आणि परत जर सापडलात तर दोघांनाही आत टाकेन. बल्लाळ, काय रे? नहीं, बहुत बहुत धन्यवाद. ठीक आहे, आता याच्या पुढे नीट वागा म्हणजे झालं. आज परत उपकार केलेस माझ्यावर तू. अरे म्हणजे काय, मी आहेच मोठ्या मनाचा माणूस. मोठ्या मनाचा नाही, स्वतःला नशीबवान समज. आज माझ्यावर उपकार करण्याची परत तुला मी संधी दिली. हो का? अरे उपकार काय तूही माझ्यावर करू शकतोस, हा, पण तशी वृत्ती हवी ना. नाही ना, कळलं? नाहीच कळणार, तुझा विषय नाहीये तो. हा, चला निघा. बोल 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 बल्लाळ, आज का दिन तोहरा है. अरे आज का दिन काय सांगतोय? जे प्रामाणिकपणे वागतात, समाजाचं भान ठेवतात, त्यांचा प्रत्येक दिवसच असतो. जरा लक्षात ठेवावं रे, आपणही समाजाचं काही देणं लागतो. मी नाही कुणाचं देणं बिणं लागत. बहुत पैसा है हमारे पास, हमने सबकी उधारी चुका दी है. अडाणी तो अडाणीच. अरे समाजाचं देणं लागतो म्हणजे त्या केबलवाल्याची, पानवाल्याची उधारी नाही रे. फिर समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ. नाही, हेही कळणार नाही आपल्याला. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुझी हमी मी दिलीये. हा, तर आपण दोघही जण आज जाऊ असं कृपा करून आता वागू नका. तेवढे उपकार मात्र करा माझ्यावर. हा, ठीक आहे, बस हो गया. आता जाऊ का ठेवून घेतोस तुझ्या घरी? परमेश्वरा, आएगा 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 आने वाला आएगा आएगा आएगा
आएगा आएगा आएगा आने वाला आएगा और बोलेगा लाजो तनिक पाणी तुला. असेच बोलतील. भास होतायत भास. मुआ भास होतायत मला. नी लाव. मा ते खरोखरच आलेत. आरतीचं ताट घेऊन ये आरतीचं ताट आहे नव्वा. अरे क्या कर रहे हो? अच्छा अच्छा. छी! अरे क्या कर रहे हो भगवान? ऐसे का कर रहे हो? जेल मध्ये चोर डाकू अशा वाईट लोकांची नजर लागली असेल तर? हे गंगा मैया तुझे खूप खूप आभार. या लाजोची तू लाज राखलीस. मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढ्या लवकर परत याल. अरे खामोश. अरे लाजो हम रेलवे पुलिस के चौकी में थे, आर्थर रोड जेल में नहीं. वाह, मी की नाही इन्स्पेक्टर मारझोडे यांच्या आत्मचरित्रात वाचलं होतं. गुन्हेगारांना पोलीस फार त्रास देतात म्हणे. हो मी असं ऐकलं होतं. टायर मध्ये घालून जोर जोरात फटके मारतात. मारा क्या? बर्फाच्या लादीवर झोपून खूप मारतात हो. मारा क्या? मार खाताना कसे ओरडला तो तुम्ही? अरे चुप बैठो. कसे ओरडलात? शट अप. अरे हम अट्टल गुनहगार नहीं हूँ लाजो. ऐसा बर्ताव मत करो हमारे साथ. नाही वागवत नाही वागवत. पण तुम्ही सुद्धा यापुढे रेल्वे ट्रॅकवर जात जाऊ नका. तुम्हाला किती वेळा सांगितलं? खरीच प्रयत्न करा. घरीच प्रयत्न करा. सुरुवातीला जाईल जड पण एकदा का सवय झाली की होतं बरोबर. हे भगवान तेरा लाख लाख शुक्र. तू यांना परत पाठवलं. अगं मा बल्लाळ काकाच आपल्यासाठी भगवान आहेत. आज आपल्या घरात जो आनंद आहे ना तो फक्त बल्लाळ काकांमुळे. वैरी असले तरी प्रत्येक वेळी जुनी मैत्री आठवतात. खरंच बल्लाळ काका खूप ग्रेट आहे. त्यांचे उपकार ना न फेडता येण्यासारखे. होता बल्लाळ म्हणून वाचला बिरजू. अगं बाई. अहो तुम्ही किती ग्रेट आहात. नाही म्हणजे मानलंच तुम्हाला. बिरजू भाऊजीनं की नाही कसं एका झटक्यात चढवलत ना तुम्ही. मी तर म्हणते तुम्ही वकील व्हायला हवं होतं. वा वा वा. अगं मनात आणलं असतं ना तर वकील काय मी डॉक्टर इंजिनियर काय वाटेल ते झालो असतो. बघ काय आहे इच्छाशक्ती हवी, बुद्धी हवी. मी मनात आणलं असतं ना तर नासामध्ये शास्त्रज्ञ सुद्धा झालो असतो. सॉरी लागलं का तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. झाला असतात. हा काही झालं असतात. तुम्ही खूप हुशार आहात. बिरजू भाऊजीने कसं एका झटक्यात सोडवलत ना म्हणजे खरं तर किती कठीण काम होतं. किती सहज केलं तुम्ही. साहेब आली. साहेब तुमची मदत हवी आहे. का आता पुन्हा काय केलं त्या बिरजूनी? नाही नाही अहो त्यांनी नाही. एक ना ओळखीच्या बाई आल्यात ना त्यांना तुमची मदत हवी आहे. त्यांना काय हवं आता? अहो काय झालंय त्यांच्या नवऱ्याला ना पोलिसांनी रस्त्यावर थुंकताना पकडलंय. आता हे काय करणार आहेत? असं काय करताय? बिरजू साहेबांना तुम्ही सोडवलं ही बातमी केवढी पसरली आहे माहितीये का?
आणि म्हणून त्या बाई तुमच्याकडे मदतीला आल्यात. खरं म्हणजे ना त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे हो. त्यांना मदत करा ना प्लीज. नाही म्हणून सांग त्यांना. अगं बिरजू माझा मित्र होता, आपल्या शेजारी राहतो, म्हणून मी त्याला सोडवायला गेलो होतो. अरे वा, हे सगळ्या गावाची दुखणी सोडवायला गेलो तर नगरसेवकच व्हावं लागेल मला. मी काय नगरसेवक नाही. पण व्हाल ना, नगरसेवक सुद्धा व्हाल. या बाईंना मदत करा ना प्लीज. म्हणजे नगरसेवक व्हाल. तुम्ही मनात आणलत ना तर वाटेल ते होऊ शकता तुम्ही. असं म्हणतेस? जा हरिणी, जा त्यांना सांग म्हणावं जमणार नाही, मला जमणार नाही. पण नम्रपणे सांगायचं बरं. अहो थोडं नाही, जा. आणि भाषेत अरे रवी नको. निघा. बाबा बाबा आले, हे आले. ओ बाबा, अरे कारक्या, असं येतात, ही यायची पद्धत आहे. काय झालं? हे बघा रेल्वे पोलिसांनी काय दिलंय. काय दिलंय? अरे बापरे, त्या बिरजूला सोडवून आणला म्हणून काय नोटीस बिटीस नाही ना पाठवली? वाचा तर खरं. अगं बघतीयस का, त्या रेल्वे स्वच्छता अभियानासाठी मी काही कविता लिहून पाठवल्या होत्या ना, त्या रेल्वे पोलिसांनी सगळ्या प्लॅटफॉर्मवर लावल्या आहेत. आणि त्यासाठी 1000चा चेक पाठवलाय म्हणे. अभिनंदन. बाबा बघा, तुमच्या कलेचा आजपर्यंत कधीच उपयोग झाला नाही, पण बिरजू काकांमुळे तुमचा आज फायदाच झाला. म्हणजे त्यांच्यामुळेच तुम्हाला हे फळ मिळालं. एक प्रकारे त्यांनी तुमच्यावर उपकारच केले, इनडायरेक्टली, नाही का? हे बघ, माझ्यावर बिरजूनी उपकार वगैरे काहीही केलेले नाहीयेत. त्या बिरजूचे उपकार मी कधीही घेणार नाही. उलट मी त्याच्यावर उपकार केलेत. मालक, अहो सुटलात ना पोलीस स्टेशन मधून, आता कसला एवढा विचार करताय? बदला. कशाला त्या हवालदाराचा बदला घ्यायचा? अरे हवालदार से बदला नहीं, मग वो बल्लाळ से बदला. बदला? अहो ज्याने तुम्हाला सोडवला त्याचाच बदला घेणार तुम्ही? कमीने त्याची बाजू घेतोय. त्याची बाजू घेतोय. बल्लाळ हमेशा हम पर उपकार करता आणि मग नंतर मला वाईट साईड बोलतो. नाही, यावेळी मला काही करून त्याला माझ्या उपकाराखाली अडकवायचं आहे. एकदा त्याला अडकवला ना की मग बघ, बस आइडिया सांगतो. आइडिया हमरे दिमाग में एक आइडिया है. कंटिन्यू. तू अशी काहीतरी आइडिया कर जेणेकरून तुला बल्लाळ मारेल. बल्लाळ मला मारेल? नाही, बल्लाळ फार तर टोमणा मारेल. पण तू असं काहीतरी कर की तो तुला मारेल. कमीत कमी त्यानं तुला अशी चापटी तरी मारली पाहिजे. आणि अशी चापटी मारली की तू काय करायचं? तेच काय होणार असं केल्याने? तू पटकन जायचं पोलीस स्टेशनला, त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवायची. मग पोलीस येतील, त्याला घेऊन जातील. मग मी जाईन पोलीस स्टेशन मध्ये आणि त्याला जामीन देईन. मी त्याला जामीन देईन आणि त्याच्यावर उपकार करेन. मला नाही शक्य वाटत मार खाणं. हे करायला पाहिजे. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हण, मी जिंकणारच. मी मार खाणारच. कोण आहे? हे तू ओळखलं तुम्ही मला? कोण आहेस तू? हा, मग मी सेल्समॅन. सेल्समन असशील ना तर सुपरमॅन असशील. चला निघायचं. अहो पण साहेब, एकदा माझा ऐकून तरी घ्या. अजिबात घेणार नाही. इथे काय लिहिलेलं आहे? फेरीवाले, विक्रेते, विमा एजंट, भिक्षकरी, इस्टेट एजंट यांनी आल्या पावली परत जावे, अन्यथा अपमान निश्चित आहे. चला निघायचंय. इथे लिहिलेलं सगळं खरं आहे. म्हणजे काय? पण इथे असंही लिहिलंय की शेजारच्या घरातील चौकशी करणाऱ्याच्या जीवास धोका संभवतो, नरजन्म एकदाच मिळतो हे लक्षात घ्यावे.
कोण आहे तो तुमचे शेजारी? विचारलंस काय करायचं काय तुला? कोणीही असतील, तू निघ बघू, तू निघ. अहो असं काय करता साहेब, मी सेल्समन आहे. आमच्या कंपनीने एक नवीन प्रोडक्ट आणलंय बाजारात. अरे बाजारात आणलंय ना, बाजारात अजून विकायचं, इथे कशाला आलायस? अहो पण एकदा बघा तरी तुम्ही. अरे मला बघायचंच नाहीये. अहो एका वस्तूवर आम्ही 3 वस्तू फ्री देतो. एका वस्तूवर 3 वस्तू फ्री? काय काय आहेत रे, काय काय आहेत? हे बघा, सौंदर्य गुटखा. गुटखा? काय सांगतोस, गुटखा कसा असेल? सौंदर्य गुटिका. गुटिका, हा. ही एकदा तुम्ही चेहऱ्याला लावलीत ना की तुम्ही दिवसागणिक तरुण होत जाणार. काय सांगतोस काय? हा मग, आणि त्याच्या बरोबर आम्ही एक वस्तू फ्री देतो. काय काय काय? हेअर डाईंगचा ब्रश. अरे मला सांग, जर माणूस तरुण होणार आहे तर मग हेअर डाईंग ब्रश कशासाठी रे? अहो फुकट आहे, वापरून घेणार, काय जातं? काही जात नाही, पण मला नको. बरं आणखीन एक वस्तू देतो आम्ही. काय काय काय? नळाची तोटी. नळाच्या तोटीचं मी काय करणार? नाही तुम्ही काय करू नका हो, तुम्ही नळाला लावा. वाटेल ते सल्ले देऊ नकोस. हा. अहो असं काय करता, हेही नकोय तुम्हाला? नको. आणखीन एक वस्तू फ्री देतो आम्ही. काय काय काय? ब्रेसलेट. ब्रेसलेटचं मी काय करणार? मला नको अहो, ब्रेसलेट. असं काय करता, एकदा हे ब्रेसलेट तुम्ही हातात घातलं ना, बरं. की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी अशा पॉझिटिव्ह होत जाणार. काय सांगतोस काय? हा म्हणजे तुमचा बीपी, हा. तुमचा एरिया, युरिया, युरिया? तुमचं कोलेस्ट्रॉल, तुमचं हार्ट, तुमचं लिव्हर, किडनी, काय? हे सगळं असं एकदम नियंत्रणात राहणार. काय सांगतोस काय? वाटेल ते सांगतोय, वाटेल ते विकायला आलेला आहे. हा? हे सगळं केवढ्याला सांग, केवढ्याला? कमी आहे किंमत. किती? 4,999 रुपये. बरा. 4 वस्तूंची किंमत 4,999. अरे काय काय बोलतोस काय तू? अहो 4 वस्तूंची नाही, ही एका वस्तूची किंमत आहे. एका वस्तूची किंमत एवढी आहे? फार महाग आहे, फार महाग आहे. महाग काय महाग, तुम्हाला परवडत नाही हे सांगा ना. हे मला काय परवडतं आणि काय परवडत नाही हे माझं मी ठरवीन बर का. या घरात लायकी आहे का राहायची? 5,000 रुपयाची वस्तू घेऊ शकत नाहीस तो? माझी लायकी काढायचं काहीही कारण नाहीये. काढणार काय करणार तुम्ही? मी तुला सांगतोय, असं वागू नये रे गृहस्था. वागणार काय करणार तुम्ही? हे बघ, माझं डोकं फिरलं ना, हा तर मी स्वतःला असं फाड फाडून गेले आणि सांगेन, अरे काय गाळव माणूस आहेस रे तू, कोणाशी वाद घालतोय? हा बल्लाळ पाठक महामूर्ख माणूस आहे. येणारा जाणाऱ्याशी वाद घालतो, गाढव आहे. फटके मारले पाहिजे त्याला, एकेकाला डोकं आपटून घेतलं पाहिजे. काही केलं तरी हा माणूस मला मारतच. अहो त्या बल्लाळनी मला मारला नाही, यात माझा काय दोष आहे हो? त्या बल्लाळच्या हातचा मार खाणे एवढी सुद्धा तुझी लायकी नाहीये. अहो पण याचं कोंबड्यासारखं किती वेळ बसून राहायचं? मी सांगेपर्यंत अजिबात उठायचं नाही. जोपर्यंत मला नवीन आयडिया सापडत नाही तोपर्यंत असंच बसायचं. सापडली आयडिया. कोंबडा. एक काम करतो, बल्लाळ घराच्या बाहेर स्कूटर घेऊन कसा पडेल हे मी बघतो. तू त्याचं हेल्मेट चोरायचं. हेल्मेट? हा. असू नका, ऐक. ते हेल्मेट तू चोरलंस की पोलीस त्याला पकडतील आणि मग मी जाऊन त्याला पैसे देऊन सोडवून आणेन. तेवढीच फिट्टम फाट. मोरया, हा ये हेमलेट भी साफ करके रख. हा, मी जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन येतो ग. ओ बाबा, हा. गाडी चकचकीत केली आहे. वा. आज मी घेऊन जाऊ? अरे पेट्रोल नाहीये गाडीत, नेशील कसा? नमस्ते बल्लाळ जी. नमस्ते. अरे का कह रहे हो? आज ट्रॅकवर बसायला गेला नव्हतास ना? नहीं गए थे. शाबास. काय आहे तुला? छान. काय आहे तुला? दर वेळेला सोडवायला येणं मला जमणार नाही. पण बरं आहे, तू सुधारतोयस हे बघून जरा आनंदच होतोय मला. चला. अरे चालत कुठे चाललास? विचारलंस कुठे चाललास? अरे एक काम करायला जाणाऱ्या माणसाला कुठे चाललायस असं विचारू नये. कामं होत नाही तेवढी साधी अक्कल नाही तुला. अर्थात कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणा. अरे नाही, म्हणजे स्कूटर नाही का घेऊन जातेस तू?
चालत कुठे चाललास? असं अरे इथे कोपऱ्यापाशी जायचंय, त्याला स्कूटर कशाला हवी? हा. चालत जावं, त्याने जरा व्यायामही होतो. व्यायामही थोडाच करतोस, त्यातही कंजूसपणा. तुझ्याशी का हुज्जत घालतोय मी? तेव्हा ना अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलो असतो. अरे बल्ला, लेकिन स्कूटर लेके जाना. अरे नाही न्यायची मला स्कूटर, काय प्रॉब्लेम नाही तुझा? नाहीतर मग भंगारात घाल, चांगला भाव देईन मी स्कूटरचा. हो? हा. त्यापेक्षा दारात गंजत उभी करीन मी ती. दारात गंजवत ठेवशील ती स्कूटर, पण स्वतःही चालवणार नाहीस आणि त्या पोराला पण चालवायला नाही देणार. असं काही नाहीये, कळलं ना? मला स्कूटर न्यायची नाही तर न्यायची नाही. हा. आलं लक्षात? हा, चला. मला माहिती तुला का न्यायची नाहीये. अरे देवा, का का का? क्योंकि पेट्रोल ही नहीं है, पेट्रोल के भाव जो बढ़ गए हैं. ए भीक लागली नाही आहे मला. भीख कहने लगली, भिखारीच आहेस तू. पैसे नहीं है ना पेट्रोल डालने के लिए. अरे! एक काम कर, मेरी गाड़ी में बहुत सारा पेट्रोल है, अपनी गाड़ी में डाल. नहीं तो काम कर, दर महीने का पेट्रोल का खर्चा मुझसे ले ले. माझ्या गाडीत पेट्रोल आहे. हो. पण कोणी दुसऱ्याने चालवू नये, त्यातलं पेट्रोल कोणी चोरू नये म्हणून मी हे गुप्त 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 ठेवतो, कोणालाही सांगत नाही. माझ्या गाडीत पेट्रोल आहे. कळलं. मोरया सुना, गाड़ी में पेट्रोल है. हा. ओ बाबा, आओ. गोरी तेरा गाव बड़ा प्यारा. ऐका ना. हाँ बोल बेटा. माझं एक काम आहे तुमच्याकडे. हाँ बोल बोल. कितना पैसा चाहिए? हमारे पास बहुत पैसा है. हो, पैसे नकोत. हाँ. माझी एक मैत्रीण आहे, हाँ. ती कामाला लागली हौशी पत्रकार म्हणून. अच्छा. हा. एका लोकल पेपर मध्ये. अच्छा अच्छा, उसको रद्दी देना है का? हाँ, उसे कहना रद्दी भेज दे. नाही नाही, हाँ. हो, तिला की नाही तुमची मुलाखत घ्यायची आहे, मुलाखत. हमरी. हाँ. क्या बात कर रहे हो? हमारी मुलाकात? हो. है भगवान, तेरे घर देर है अंधेर नहीं. हमने आज तक जितने कष्ट उठाए हैं उसका फल मिला. देखा, इसे कहते हैं सुयश. अहो, पण यशस्वी माणूस म्हणून नाही काही. तो तुम्हाला रेल्वे ट्रॅकवर पकडलं ना, हाँ. आणि पोलिसांकडे नेलं, त्या विषयावर मुलाखत द्यायची आहे. हाँ, कोई बात नहीं, भेज दे. क्या कह रही हो तुम? म्हणजे नेमकं काय झालंय ना, माझ्या मैत्रिणीच्या वाट्याला नेमकं गुन्हेगारीचं पान आलंय. आणि ना तिला जाणून घ्यायचंय की गुन्हेगाराची मानसिकता कशी असते, अर्थात तुमची मानसिकता. हम गुनहगार हैं? गुनहगार दिखते हैं हम? तुम्ही ओरडताय का? बलाळ काकाने सोडवलं नसतं ना तर तसेच गेला असतात जेलमध्ये. फिर से ये लफ्ज मुंह से निकाले ना, अशी एक कानाखाली वाजवीन, सगळे दात बाहेर पडतील. भाग इधर से, भाग. बल्लाळ काकांनी वाचवलं, बल्लाळ काकांनी वाचवलं. धत. या बल्लाळनं माझ्या माणसांसमोर मला मान खाली घालायला लावून. काम लवकर फत्ते कर, मग बघतो या बल्लाळकडे. यामिनी, यामिनी. काय काय झालं? आता मी भयंकर चिडलेलो आहे. का? अगं आता येताना एका चोराने माझं हेल्मेट चोरायचा प्रयत्न केला. तुमचीच चूक असणार. तुम्हाला वाईट सवय आहे. ते हेल्मेट आहे ना गाडीवर ठेवायचं आणि निघून जायचं. मग काय करणार? सगळीकडे असं हेल्मेट बाळगायचं, हे काय काय मला कंटाळा येतो ग. मग एक दिवस नाही ना घेऊन जायचं, एवढं काय? अगं पण गाडी चालवताना हेल्मेट घालायचा असा नियम आहे की नाही? अगो बाई, आज गाडी घेऊन गेला होता? यामिनी, उगाच नुसतंच हेल्मेट घालून जायला मी वेडा आहे का ग? नाही, मला खरा राग वेगळाच आहे. चोरून चोरून चोरायचा प्रयत्न केला तो हेल्मेटचा. हेल्मेट म्हणजे काय झालं? त्याला काही स्टँडर्ड हवं की नको? हेल्मेट चोरून किती पैसे मिळणार होते त्याला? त्यातनं ते माझं हेल्मेट म्हणजे स्वस्तातलं. पण अलीकडे सांगतो ना, चोरांना काही स्टँडर्ड सुद्धा राहिलेलं नाहीये.
तरी की नाही मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय हेल्मेट की नाही गाडीवर चांगलं लॉक करून ठेवा पण नाही. नाही ते मात्र चुकलं माझं. मी ना फार विश्वास ठेवतो लोकांवर, मग अशा भुरट्या चोऱ्या होतात, खरंच सांगतो. पण जाऊ दे ना, स्वस्तातलं होतं ना हेल्मेट, गेलं तर गेलं. गेलेलं नाहीये, ते परत मिळवलंय मी. अगं बाई. आणि एवढंच नाही, तो चोर सुद्धा सापडला बरं का. तो असा पळून चालला होता तेव्हा मी एकदम ओरडलो, पकडो पकडो चोर चोर, पकडो पकडो चोर चोर. अगदी बरोबर आहे, पण तुला कसं कळलं? असेच ओरडतात नेहमी लोक. बरोबर आहे, हेही बरोबर आहे. हे अशा प्रसंगी हिंदीमध्ये का ओरडतात हे मला कळलेलं नाहीये. मी पण तसाच ओरडलो, पकडो पकडो चोर चोर, पकडो पकडो चोर चोर. लोकांनी पटकन पकडला त्याला, असा बडव बडव बडवला. तुला सांगतो असा सगळीकडनं सुजला असणार आहे आता. हा धीरे, चिल्ला मत. त्या बल्लाळचं साधं हेल्मेट नाही चोरू शकलास तू. एक काम कमी ना ढंग से नहीं कर पाता. अब एक काम कर, खिलौने की दुकान में जा. आणि काय पिचकारी आणू? अहो झाली रंगपंचमी. तिथे खरी दिसणारी खोटी खोटी बंदूक असते, ती घेऊन ये. ती बल्लाच्या घरात ठेव. खोटे खोटे पोलीस आणू, खोटं खोटच पकडू, आणि मग खोटं खोटं त्याला मी सोडवेन. कशी वाटली आयडिया? खरं खरं नाही त्याला फसवू शकत, खोटं खोटं तरी फसवतो. काय? कोण? एकदम कुठे आलाय? काय काय हवंय? बल्लाळ फाटक आहेत का? नाही, मी बल्लाळ पाठक आहे. सॉरी सॉरी. बल्लाळ फाटक आहेत का? परत तेच विचारताय तुम्ही? सॉरी सॉरी. थांबा आता, मीच तो बल्लाळ पाठक. काय काम आहे? कोणात तुम्ही? मला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. अरे वा, अशी कशी झडती घ्यायची? पण आत कोण तुम्ही? मी शासकीय आचारी. हे बघा, शासकीय शक्यतो कर्मचारी असतात. तेच ते. हे बघा, माझी चेष्टा करू नका. काही कोणी चेष्टा वगैरे करत नाही. आणि काय झडती का झडती? आम्हाला पक्की खबर आहे. खबर? रबर? तुम्हाला खबर म्हणायचंय का? तेच ते. आम्हाला पक्की खबर आहे. अहो कसली खबर? काय बोलताय तुम्ही? कोण देतं कोण तुम्हाला असल्या खबरा? ते सांगितलं तर गंमतच राहणार नाही ना. कसली गंमत? कसली राहणार नाही? गंमत कसली राहणार नाही? मी सांगू अशी मोठी माणसं असतात ना, ते देतात खबर. अगदी बरोबर आहे. ही रिटायर झालेली VRS घेतलेली माणसं असतात ना, यांना काहीही उद्योग नसतो. सारखं ह्याच्याविषयी कंप्लेंट, त्याच्याविषयी कंप्लेंट, याची खबर दे, त्याची खबर दे. हो ना. आणि तुम्ही सुद्धा घेतलीत ना आता VRS. हे बघा, मला सगळं तपासायचं आहे. एकदा ठरवा तुम्ही, कोण आहात तुम्ही? पोलीस का डॉक्टर? पोलीसच आहे. कॉस्ट्युम बघा ना. मग तपासायचं काय? तपासायचंय मला, सगळीकडे शोध घ्यायचा आहे असं म्हणा. तेच ते. मला सगळं शोधायचंय. काही शोधबीत घेऊ नका. हे बघा, आमच्याकडे कोणीही लहान मुलं इथे लपाछपी खेळायला येत नाहीत. चोर पोलीस खेळून इथेच लपून बसत नाहीत. काहीही नाही. निघा तुम्ही. ठीक आहे. हा, निघा काय निघा. हे बघा, मला पक्की खबर मिळाली आहे की तुम्ही तुमच्या घरात बंदूक लपवली आहे. काय? हेच पाठ केलं होतं. मी साधी घरामध्ये बेचकी ठेवत नाही, बंदूक कशाला ठेवी? ते काय मला माहित नाही. हवालदार, झडती घ्या. कुठे हवालदार आहेत? तुम्ही एकटे आलायत ना. सवयीप्रमाणे बोललो. मी स्वतः चेक करेन. करा करा. हा, हो बाबा. हा कोण आहे? मला बाबा म्हणतोय ना, म्हणजे मुलगाच असणार माझा. हे काय? बंदूक 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 आहे. बंदूक बंदूक आहे ना? मग ही तुमच्या बेडरूम मध्ये कशी आली? मला नाही माहिती. मला गरज नाही माहिती. नाही माहित? चला रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशन?
तुला सांगतो हा माणूस प्रत्येक वेळेला चुकीच्या ठिकाणी चुकीचं बोलतोय. अहो तुम्हाला पोलीस स्टेशन म्हणायचंय. थँक्यू. हं. पण चला. चला काय थांबा. नका ऐका चला इकडे. काही केलेलं नाहीये. चला प्लीज यांनी खरंच काही केलेलं नाहीये हो. ती बंदूक त्यांची नाहीये हो. मग काय माझी आहे का? असेल. असेल काय? हे बघा माझ्याकडे माझी बंदूक आहे. क्लास टाइमपास करू नका. रिक्षा मागव. हो तुम्ही अटक करायला आलायत ना, गाडी नाही आणली? सगळ्या गाड्या एकदम सर्व्हिसिंगला दिल्यात. तू रिक्षा मागव. हो तुम्हीच मागवा ना. पोलीस कारवाईमध्ये काठी आणतोस? काठी? तुम्हाला आडकाठी असं म्हणायचंय का? हो हो तेच ते. पोलीस कारवाईमध्ये आडकाठी आणतोस, तुला पण अटक करावी लागेल. नाही बरोबर आणतो. रिक्षा आणतो. आणतो काय आणतो? गप्पच रे. काही बाबांनी शिकवलंय पोलिसांना मदत करावी. अरे नेमकं एवढंच लक्षात राहिलं त्याला शिकवलेलं. आणतो हा रिक्षा आणतो. मोरया थांब. काही रिक्षा वगैरे आणून नाही द्यायची आहे ना. अहो पोलीस दादा, मी काय म्हणते तुम्हाला की हे एवढे सज्जन आहेत, यांच्याकडे कशाला असेल बंदूक, नाही का? खरंय हो खरंय. काय खरंय? असते एकेकाला क्रेस. क्रेज? ग्रेस? ग्रेस? तुम्हाला क्रेज असं म्हणायचंय का? करेक्ट. तेच ते. असते एकेकाला क्रेस. नाही हो, मला बंदुकीची वगैरे काही क्रेज नाहीये. मग काय बंदुकीला तुमची क्रेज आहे का? कशी आली तुमच्याकडे बंदूक? नाही हो, मला खरंच कल्पना नाही. तुम्हाला सांगतो, लहानपणी त्या बंदुकीची मला इतकी भीती वाटायची की हा मोठा झाला ना तरी सुद्धा रंगपंचमीला बंदुकीच्या आकाराची पिचकारी सुद्धा आणू दिली नाही हो मी कधी याला. अरे का हुआ? अरे का हुआ? हाँ अरे पुलिस. अरे नहीं इन्होंने कुछ नहीं किया. आज वो घर पर ही गए थे. लाजो, मुझे नहीं, बल्लाड़ को पकड़ने आए हैं वो. मतलब बल्लाळ भाऊजी आज ट्रैक पर? रुको रुको, अतनिक मैं पूछता हूँ. ए पुलिस वाले साहेब, इसे काहे पकड़ने आए हो? मी माझं कर्तृत्व बजावतोय. क्या बात, का बजाने आए हो? आता मी नाही सांगणार. नाही, आठवा. आता सांगणारच नाही. आठवा. काय म्हणायचं ते आठवा आता. अरे मगापासून काय वाटेल ते बोलतोय हा माणूस. अरे ह्याला कर्तव्य म्हणायचं होतं आता. कर्तव्य. हा, मी माझं कर्तव्य बजावतोय. खरंच याचं ना मराठी सुधरवायला पाहिजे. अहो खरंच मला सुधरवायचंय. अभिनय करताना त्रास होतो. काय करताना? म्हणजे लोकांशी बोलताना त्रास होतो. मी मला शिकवा ना. नक्की शिकवीन, पण हे असं नुसतं येऊन चालणार नाही. रोज यावं लागेल. त्यासाठी पहिल्यांदा भाषा म्हणजे काय हे शिकावं लागेल. भाषा बोलायची कशी, ती वापरायची कशी, त्याचा अभ्यास करावा लागेल. एक काम करा, उद्यापासून माझ्याकडे सकाळी 10 वाजता यायचं. आलंय लक्षात? चला निघा. अरे यहाँ पे किस लिए आए हैं आप? कशाला आला तिकडे? कशासाठी? अहो यांनी बंदूक बाळगली ना म्हणून यांना अटक करायला आलोय. काय? याने बंदूक बाळगली? नाही, बंदूक वगैरे काही वापरलेली नाहीये. मी कशाला बंदूक बाळगू? नाही हो, मला सोडा. मला खरंच सोडा. जी इनको बताओ ना, हमारे बल्लाळ भाऊजी ऐसे नहीं है. पुलिस वाले साहब, छोड़ून द्या बल्लाळला, क्योंकि वो भला आदमी है. कशावरून? तुझ्याकडनं कुठला माणूस पाठवला आहे? नाही, कशावरून म्हणजे? मी सांगतोय म्हणून. मी खोटा पोलीस आहे. मी खोटा पोलीस आहे असं जर तुम्ही म्हणालात तर मी खोटा पोलीस होतो का? ये बराबर है. वो हुशार आहे वो. नाही पण इन्स्पेक्टर साहेब, बल्लाळ असं म्हणत नाहीये मी भला माणूस आहे. मी सांगतो बल्लाळ भला माणूस आहे. खूप चांगला आहे तो. त्याला सोडून द्या. त्याला अटक करू नका. तो असं काहीही करणार नाही. अहो औषधाच्या गोळ्या सुद्धा घेताना घाबरत होतो. बंदुकीच्या गोळ्या आणि बंदूक घरात ठेवेल का तो? सोडा साहेब, त्याला सोडून द्या. मी त्याची हमी घेतो.
वाटल्यास मी हमीपत्रही लिहून द्यायला तयार आहे. तुम्ही म्हणताय म्हणून तुम्ही सभ्य आहात आणि तुमच्या सांगण्यावरून मी याला सोडतोय. पण हे बघा, पुन्हा बंदूक बाळगू नका. अशी बेकायदा बंदूक बाळगणाऱ्याला मी अंडा सेलमध्ये टाकतो. गंमतच आहे. अंडा सेल ही कुठली डिश आहे? मोरया, ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना त्या विषयात बोलू नये रे. गप्प बसावं. इंस्पेक्टर साहब, दिखाओ तो तनिक वो बंदूक कैसी दिखती है. वो दिखाओ दिखाओ. नका हो. अरे, आराम से. बहुत भारी है ना. कितनी अच्छी है.